नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला ग्रो मराठी युट्यूब चॅनल. मित्रांनो, भारतीय स्टॉक मार्केटमध्ये गेल्या 2 वर्षात आपण नंबर ऑफ डीमॅट अकाउंट्स मध्ये तिप्पट वाढ बघितली. म्हणजे 9.28 करोड डीमॅट अकाउंट अँड दॅट टू रिटेल इन्व्हेस्टर्स मध्ये वाढ आली. याला बघून असा वाटायला लागलाय की लोकांना इंडियाच्या ग्रोथ स्टोरीवर विश्वास आहे. परंतु हे जे रिटेल इन्व्हेस्टर्स असतात हे आपले इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स कसे घेतात? व्हॉट्सअप ग्रुप, टिप्स अँड ट्रिक्स, काही बिझनेस चॅनलवर बोलणारे एक्सपर्ट्स, तर तुमच्या ब्रोकर अनुसार सांगितले गेलेले स्टॉक्स, आणि याच प्रमाणे हे लोक इन्व्हेस्टमेंट करतात. तर बरेच लोक असे पण आहेत ज्यांना अजिबात स्टॉक मार्केटमध्ये त्यांनी आतापर्यंत इन्व्हेस्ट केलेलं नाहीये. तेवढंच नाही तर त्यांच्या मनात एक भीती सुद्धा आहे की मला अजिबात हे स्टॉकचे जार्गन्स अजिबात कळत नाही आणि म्हणून मी लांब राहणार आहे, मी अजिबात इन्व्हेस्ट करणार नाही. आणि म्हणूनच हे लोक हे भारतातल्या ग्रोथ स्टोरीमध्ये कधी पार्टिसिपेट करतच नाही. जर का तुम्ही पण आपले इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स कुठल्याही रॅन्डम व्हॉट्सअप ग्रुपच्या रॅन्डम स्टॉक हिंट किंवा टिपच्या अनुसार घेत असतात किंवा तुम्हालाही इन्व्हेस्टमेंट करायचं असेल पण तुम्हाला भीती आहे कारण तुम्हाला काही टर्मिनॉलॉजीज कळत नसतील, तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आत्मनिर्भर होऊ शकता. मित्रांनो, ग्रो तुमच्यासाठी एक युजर फ्रेंडली आणि एक स्मार्ट प्लॅटफॉर्म घेऊन आलाय आणि या प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही एक्सपर्ट सारखे इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेऊ शकता. कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर त्या पर्टिक्युलर स्टॉकचे अनालिसिस करणे आणि त्या पर्टिक्युलर स्पेसिफिक इंडस्ट्रीचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग घेणे ही अतिशय आवश्यक गोष्ट असते. आणि असं केल्यानेच तुम्ही कॉन्फिडेंटली आणि वाईजली इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेऊ शकता. आणि म्हणूनच आम्ही हा व्हिडिओ घेऊन आपल्या समक्ष आलो आहोत. मित्रांनो, ग्रो स्मार्ट प्लॅटफॉर्मचा वापर केल्याने तुम्ही आपल्या घरी बसून एका स्टॉक अनालिस्ट सारखे इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेऊ शकणार, दॅट टू अंडर 5 मिनिट्स. चला मित्रांनो, करूया आजच्या या व्हिडिओची सुरुवात. बघूया हाऊ कॅन वी स्क्रीन स्टॉक्स इन लेस दॅन 5 मिनिट्स. जर का तुमच्याकडे ऑलरेडी ग्रो ॲप असेल तर तुम्हाला अशी ही एक स्क्रीन दिसेल, आणि जर का तुमच्याकडे ग्रो ॲप नसेल तर टू डाउनलोड द ग्रो ॲप अँड लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसणार. मित्रांनो, या स्क्रीनवर तुम्हाला बरेच काही मार्केट ट्रेंड्स दिसत असतील. प्रत्येक प्रकारचे मार्केट टर्मॉइल संदर्भाची इन्फॉर्मेशन तुम्हाला होम स्क्रीनवर टिकर्स म्हणून दिसेल. आता मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अगदी टॉपवर सर्च ग्रुप. मित्रांनो, इथं तुम्ही कुठल्याही कंपनीचे स्टॉक्स सर्च करू शकता, त्यांना अनालाइज करू शकता आणि त्यानंतर डिसाइड करू शकता वेदर टू इन्व्हेस्ट इन द स्टॉक ऑर नॉट. चला मित्रांनो, कुठल्याही एखाद्या कंपनीचा आपण ॲज अन एक्झाम्पल स्टॉक बघूया आणि मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे दॅट हाऊ ग्रो विल हेल्प टू चूज अँड अनालाइज द स्टॉक बिफोर इन्व्हेस्टिंग. पण एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ कुठल्याही प्रकाराचा बाय आणि सेल रिकमेंडेशन देत नाहीये. मी फक्त तुम्हाला कुठल्याही स्टॉक संदर्भात इन्फॉर्मेशन कशी सर्च करायची आणि कशी अनालिसिस आणि डिसिजन मेकिंग करायची फक्त त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. तर चला मित्रांनो, फॉर एक्झाम्पल घेऊया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा स्टॉक. मित्रांनो, आपण ऐकलंच असाल यू कॅनॉट प्रेडिक्ट द फ्युचर बाय लुकिंग ऍट द पास्ट परफॉर्मन्स. खरे, पण कुठल्याही इन्व्हेस्टर्सच्या दृष्टीने जर का तुम्ही बघितलं तर पास्ट किंवा हिस्टॉरिकल परफॉर्मन्स हा एक खूप महत्वाचा मेट्रिक आहे टू डिसाइड अबाउट कंपनीज प्रॉस्पेक्ट. फंडामेंटल अनालिसिस करिता कुठल्याही कंपनीचे जे हिस्टॉरिकल प्राइसेस असतात हे खूप फंडामेंटल रोल प्ले करतात फॉर व्हॅल्युएशन अँड कॅल्क्युलेशन ऑफ फ्युचर ग्रोथ ऑफ दिस कंपनी. म्हणूनच आपल्याला हा मॅट्रिक बघायचंच आहे. तसंच तुम्हाला इथं न्यूज आणि इव्हेंट टॅब पण दिसत असेल. या टॅब्सच्या माध्यमातून तुम्ही कंपनीत झालेले ऑनगोईंग डेव्हलपमेंट सुद्धा बघू शकता. जर का स्टॉक प्राइस वरती चालला असेल किंवा खालती जात असेल तर ते कशामुळे आहे याचा अनुमान न्यूज आणि इव्हेंट्स हे वाचून तुम्ही लावू शकता. ओव्हरव्ह्यू सेक्शन मध्ये जर का तुम्ही थोडा स्क्रोल केला तुम्हाला एक एक्सपर्ट्स रेटिंग म्हणून टॅब दिसेल. मित्रांनो, इथं तुम्हाला एक्सपर्ट्स किंवा स्टॉक अनालिस्ट या स्टॉक संदर्भात काय रिव्ह्यू आणि काय अपडेट देत आहेत ते तुम्ही बघू शकता. इट कॅन बी बाय, इट कॅन बी सेल और इट कॅन बी होल्ड. कुठलीही वस्तू विकत घेण्या अगोदर आपण स्वतःला एक प्रश्न विचारतो, इज इट वर्थ इट? त्याच प्रकारे स्टॉक मार्केटमध्ये कुठल्याही स्टॉक मध्ये निवेश करण्या अगोदर पण आपल्याला काही की फायनान्शियल इंडिकेटर्स बघायला पाहिजे जेणेकरून आपल्याला एक कल्पना येईल वेदर इन्व्हेस्टिंग इन दिस स्टॉक इज वर्थ इट और नॉट. कुठल्याही स्टॉकची प्राइसेस वरती किंवा खालती जाण्यात त्याच्या कंपनीचा अर्निंग एक खूप महत्वाचा रोल प्ले करतो, बट दॅट इज नॉट द सोल
reason for change in stock prices. मॅक्रोइकॉनॉमिक्स, जिओपॉलिटिकल सिच्युएशन, फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स, ह्या काही गोष्टींना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, कारण ह्यांच्यामुळे पण स्टॉक प्राइसेस वरती किंवा खालती जाऊ शकतात. आणि म्हणूनच आपण काही की फंडामेंटल आणि फायनान्शियल इंडिकेटर्स आणि मॅट्रिसेस बघतो आणि त्या अनुसार आपण डिसाइड करतो वेदर वी शुड इन्व्हेस्ट फॉर नॉट. काही की फंडामेंटल्स आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असते. मार्केट कॅपिटलायझेशन, ROE, पी रेशो, EPS, डिव्हिडंड यील्ड, इंडस्ट्री पी रेशो, बुक व्हॅल्यू, डेट टू इक्विटी रेशो, फेस व्हॅल्यू, हे काही की फंडामेंटल्स आहेत ज्यांचा अनालिसिस करून आपण इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेऊ शकतो. मित्रांनो, फंडामेंटल्स या सेक्शन मध्ये सर्वात आधी आपण बघूया टोटल मार्केट कॅपिटलायझेशन बद्दल. तर आता हे टोटल मार्केट कॅपिटलायझेशन काय असतं आणि हे कसं कॅल्क्युलेट करायचं. टोटल मार्केट कॅप, ज्याला आपण टोटल मार्केट कॅपिटलायझेशन म्हणतो, हे कॅल्क्युलेट करणे खूप सोपे आहे. जस्ट टेक द टोटल नंबर ऑफ आउटस्टँडिंग शेअर्स ऑफ द कंपनी आणि मल्टिप्लाय करा विथ द करंट मार्केट प्राइस पर शेअर, आणि जे तुम्हाला रिझल्टंट अमाऊंट भेटेल दॅट इज द टोटल मार्केट कॅपिटलायझेशन ऑफ द कंपनी. कुठलाही इन्व्हेस्टर एखाद्या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन बघून त्या कंपनीच्या साईज संदर्भात एक कल्पना लावू शकतो. दुसरा मॅट्रिक जर तुम्हाला दिसत असेल दॅट इज EPS, दॅट इज अर्निंग पर शेअर, म्हणजे एका शेअरवर कंपनीचा काय अर्निंग रिटर्न आहे इन अ गिव्हन पर्टिक्युलर पिरियड. जर का कुठल्याही कंपनीचा EPS वाढत जात असेल दॅट इज अ व्हेरी गुड अँड पॉझिटिव्ह साइन विथ रिस्पेक्ट टू कंपनी. तुमच्या समोर आलेली पिक्चर मध्ये पी रेशो आणि EPS च्या शेजारी तुम्हाला TTM दिसत असेल. TTM स्टँड्स फॉर ट्रेलिंग 12 मंथ, म्हणजे गेल्या 12 महिन्यात या कंपनीचा परफॉर्मन्स कसा होता हे कॅल्क्युलेट करून तिथं दाखवलंय. यानंतर तुम्हाला PE रेशो दिसत असेल. PE रेशो स्टँड्स फॉर प्राइस टू अर्निंग रेशो. इथे तुम्हाला PE रेशो ऑफ इंडस्ट्री पण दिसत असेल. मित्रांनो, PE रेशोचा वापर करून आपण अंदाज लावू शकतो की हा कंपनीचा परफॉर्मन्स ऍज कम्पेअर टू अदर कंपनीज इन सिमिलर इंडस्ट्री कसा आहे. आणि जर का तुमच्या पर्टिक्युलर कंपनीचा PE रेशो इंडस्ट्री PE रेशो पेक्षा जास्त असेल, याचा अर्थ असा की हा स्टॉक मार्केटमध्ये ओव्हर व्हॅल्यूड आहे. मात्र तेवढा लक्षात घ्या की फक्त PE रेशो बघून आपल्याला हे अर्थ काढणे खूप अवघड होईल की ही दिस कंपनी स्टॉक इज ओव्हर व्हॅल्यूड, कारण याकरिता काही वेगळे फॅक्टर्स पण असू शकतात. फॉर एक्झाम्पल, परसेप्शन ऑफ इन्व्हेस्टर्स विथ रिस्पेक्ट टू ग्रोथ प्रोस्पेक्ट्स ऑफ द कंपनी. म्हणून PE रेशो अलोन शुड नॉट आयडेंटिफाय द वेदर द स्टॉक इज अंडर व्हॅल्यूड और ओव्हर व्हॅल्यूड. आपल्याला काही दुसरे फॅक्टर्स पण कन्सिडर करावे लागतात. इथं तुम्हाला डिव्हिडंड यील्ड दिसत असेल. डिव्हिडंड यील्ड इज रिलेटिव्ह टू द मार्केट व्हॅल्यू ऑफ द डिव्हिडंड पेड बाय द कंपनी. जेवढा डिव्हिडंड यील्ड हायर असेल तेवढा तुम्हाला व्हॅल्यू ऑफ डिव्हिडंड भेटेल ऍज कम्पेअर्ड टू मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. राईट साइडला तुम्हाला डेट टू इक्विटी रेशो दिसत असेल. हा रेशो दर्शवतो की कंपनीकडे किती डेट आहे, या कंपनीने किती डेट इन्क्रीज केली आहे ऍज कम्पेअर्ड टू इट्स इक्विटी. मित्रांनो, लक्षात घ्या, कुठल्याही कंपनीला डेट इन्क्रीज करण्याची क्षमता त्याच्यात असते, पण तेवढंच डेट ते इन्क्रीज करू शकतात जेवढं त्यांची रिपेमेंट कॅपॅसिटी असते. पण ऍज अन इन्व्हेस्टर आपल्याला तर हे बघायचं असेल की कंपनी आपला प्रॉफिटचा मॅक्झिमम पार्ट डेट किंवा इंटरेस्ट रिपेमेंट मध्ये वापरण्याऐवजी काही दुसऱ्या याच्यात पण वापरला पाहिजे. हा एक फायनान्शियल हेल्थ साठी खूप चांगला इंडिकेटर आहे. जर का कुठल्याही कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो 1 पेक्षा कमी असेल, हा एक गुड इंडिकेटर आहे. परंतु हा ऑल्सो डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ इंडस्ट्री. कारण जर का तुम्ही कुठल्याही प्रकारची NBFC किंवा बँकचा अनालिसिस करत असाल तर त्याच्यात तुम्ही हे डेट इक्विटी रेशो कम्पेअर करू शकत नाही. कारण म्हणजे या कंपनीचा मेन उद्देशच डेट द्यायचा आहे. म्हणूनच DE रेशो याच्यात वापरला जाऊ शकणार नाही. यानंतर तुम्हाला दिसत असेल ROE विच स्टँड्स फॉर रिटर्न ऑन इक्विटी. हे दर्शवतो की कंपनीची काय कॅपॅसिटी आहे रिटर्न जनरेट करण्याची ओव्हर द इन्व्हेस्टमेंट्स और शेअर होल्डर्स मनी. मित्रांनो, जेवढा जास्त ROE तेवढी जास्त कंपनीची एफिशियन्सी असणार आहे इन जनरेटिंग गुड रेव्हेन्यूज. आणि आजचा आपला जो शेवटचा फंडामेंटल आहे दॅट इज PB रेशो, प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो. मित्रांनो, या रेशोला समजण्या अगोदर आपल्याला बुक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली जातात ते जरा बघून घ्या. जर का कंपनीने आपली सगळी असेट्स विकून टाकले आणि जर का सगळी लायबिलिटीज पण पे करून टाकले तर उरलेली जी रोख असेल दॅट इज बुक व्हॅल्यू. आणि जर का तुम्ही आपल्या बुक व्हॅल्यूला टोटल नंबर ऑफ आउटस्टँडिंग शेअर्स डिवाइड केला तर तुम्हाला बुक व्हॅल्यू पर शेअर भेटेल. आता PB रेशो काढण्याकरिता आपण मार्केट प्राइस पर शेअरला बुक व्हॅल्यू पर शेअरनी डिवाइड करतो आणि त्यांनीच आपल्याला प्राइस टू बुक रेशो आपल्या समोर येतो. PB रेशो आपल्याला सांगतं की कंपनीचा मार्केट व्हॅल्यू काय आहे ऍज कम्पेअर्ड टू इट्स बुक व्हॅल्यू. PB रेशो हा खूप महत्त्वाचा मॅट्रिक्स आहे. ट्रेडिशनली लेस दॅन 1 PB रेशो जर असला तर आपण हे बोलतो की ही कंपनीचा प्राइस अंडर व्हॅल्यूड आहे. तरी काही एनालिस्ट लेस दॅन 3 चा PB रेशो याला ते बेंचमार्क मानतात आणि या रेशोचा सर्वात जास्त वापर बँक आणि NBFCच्या व्हॅल्युएशन करिता होतो. मित्रांनो, स्टॉक मार्केट
मार्केट हा नंबरांचा खेळ आहे. कंपनीचे फायनान्शियल्स हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात व्हाईल अनालायझिंग द शेअर ऑफ द कंपनी. ग्रो ऍप तुम्हाला 3 व्हेरी इम्पॉर्टंट फायनान्शियल स्टेटमेंट मॅट्रिसेस दाखवतात. ते काय? टोटल रेव्हेन्यू, प्रॉफिट आणि नेटवर्थ. आता तुम्हाला स्क्रीनवर या कंपनीचे डेटा दिसत असेल फॉर लास्ट 5 क्वार्टर एज वेल एज फॉर 5 इयर्स, आणि हा एक बार चार्टच्या माध्यमातून आपल्या समोर आपल्याला दिसत असेल. या डेटा व्हिज्युअलायझेशनच्या मदतीने तुम्ही कंपनीच्या परफॉर्मन्सला अनालाइज करू शकता इन टॉप लाईन दॅट इज रेव्हेन्यू और बॉटम लाईन दॅट इज प्रॉफिट ग्रोथ और डिग्रोथ. पण जर का तुम्हाला डिटेल आणि इन डेप्थ अनालिसिस करायचा असेल तर तुम्ही सी डिटेल्स या बटनवर क्लिक करू शकता, जेणेकरून कंपनीचे बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस आणि कॅश फ्लो स्टेटमेंट तुमच्या समक्ष प्रेझेंट केले जातील. या स्टेटमेंट्सचा वापर करून तुम्ही कंपनीचे इन डेप्थ अनालिसिस करू शकता आणि तुम्हाला काही व्हेरी इम्पॉर्टंट मॅट्रिसेस संदर्भात अजून इन्फॉर्मेशन भेटेल. फॉर एक्झाम्पल कंपनीचे सेल्स, प्रॉफिट मार्जिन, ग्रोथ इन प्रॉफिट आणि फ्युचर प्रॉस्पेक्ट. आणि जर का तुम्हाला एक चांगला ट्रेंड दिसत असेल फॉर रेव्हेन्यू ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ, त्याचा अर्थ असा आहे की ही कंपनी चांगली परफॉर्म करते. पण जर का तुम्हाला सडन डीप दिसत असेल रेव्हेन्यू मध्ये किंवा प्रॉफिट मध्ये, देन यू नीड टू गो इन डेप्थ ॲज टू फाइंड आउट व्हॉट आर द रिझन्स फॉर दिस सडन डीप इन द रेव्हेन्यू और प्रॉफिट. चला आता परत ओव्हरव्ह्यू सेक्शन मध्ये जाऊया आणि थोडा स्क्रोल डाऊन करूया. आता इथं तुम्हाला शेअर होल्डिंग पॅटर्न दिसेल. मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्न खूप महत्वाचं असतं, कारण यांनी आपल्याला कल्पना येते की जे लोक कंपनीचे प्रमोटर्स आहेत, ज्यांना कंपनीला इन अँड आउट सगळं काही माहिती आहे, ह्या लोकांनी किती इन्व्हेस्ट केलेलं आहे. आणि जर का यांचा स्ट्रॉंग इन्व्हेस्टमेंट असेल, त्याचा अर्थ असा आहे की या लोकांनाही कंपनीचे ग्रोथ प्रोस्पेक्ट मध्ये विश्वास आहे. आणि हे मॅनेजमेंटसाठी पण इन्सेंटिव्ह सारखं काम करतो, कारण त्यांनाही रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आणि शेअर होल्डर्सला मॅक्स टू मॅक्स रिटर्न द्यायची एक अर्ज त्यांना आतमधनं येते. तेवढंच नाही तर जर का कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये तुम्हाला FIIs किंवा म्युच्युअल फंड ऍज अन इन्व्हेस्टर दिसत असेल, दॅट इज ऑल्सो अ व्हेरी गुड इंडिकेटर. कारण म्हणजे हे लोक खूप जास्त अनालिसिस आणि स्टॉक अनालिसिस केल्यानंतर कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात. तर जर का या कंपनीमध्ये पण FIIs किंवा म्युच्युअल फंड्सनी इन्व्हेस्ट केलेला आहे, याचा अर्थ असा आहे की या लोकांना या कंपनीमध्ये काहीतरी फ्युचर एस्पेक्ट्स दिसत आहेत आणि त्यामुळेच त्यांनी इन्व्हेस्ट केलेले. यानंतर तुम्ही बघू शकता म्युच्युअल फंड होल्डिंग. मित्रांनो, इथं तुम्हाला दिसेल की कुठल्या कंपनीचे इन्व्हेस्टमेंट असं ऍज अ टॉप इन्व्हेस्टमेंट मधून तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये दिसत असते. आपण आताच बोललोय की कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदरच म्युच्युअल फंड खूप जास्त रिसर्च आणि अनालिसिस करतात आणि त्यानंतरच ते इन्व्हेस्टमेंट करतात किंवा आपले इन्व्हेस्टमेंट रेज करतात. म्हणून हा एक चांगला इंडिकेटर आहे. पण लक्षात ठेवा, आपले इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स फक्त म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स अनुसार घेऊ नका, बाकी फॅक्टर्सला पण कन्सिडर करा. यानंतर अतिशय महत्वाचं आहे पियर अनालिसिस. जर का तुम्ही परफॉर्मन्स अनालिसिस केला कुठलेही स्टॉक ज्याच्यात तुम्ही इंटरेस्टेड आहात विथ अ कॉम्पिटिटर और सम अदर कंपनी इन द सेम सेक्टर, तेव्हा तुम्हाला त्या कंपनीच्या व्हॅल्युएशन संदर्भात खूप काही महत्वाची इन्फॉर्मेशन भेटू शकते. या खाली तुम्हाला सिमिलर स्टॉक सेक्शन दिसत असेल. या सेक्शन मध्ये तुम्ही अनालाइज करू शकता या कंपनीचा परफॉर्मन्स विथ अदर कंपनीज बेस्ड ऑन मार्केट व्हॅल्यू, पी रेशो अँड PB रेशो. तर बघितलं मित्रांनो, ऍक्च्युअली आपण कुठल्याही कंपनीचे स्टॉक्स अनालाइज करू शकतो इन व्हेरी फ्यू मिनिट्स. पण लक्षात घ्या, या अनालिसिसचा वापर करून आपण फक्त एक बेअर मिनिमम अनालिसिस करतोय कुठल्याही कंपनीचे ट्रेंड्स, परफॉर्मन्स आणि त्याचे स्टॉक व्हॅल्युएशन संदर्भात. पण फक्त या स्मॉल अनालिसिसच्या बेसवर आपण इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घेऊ शकत नाही. वी शुड ऑल्सो कन्सिडर द विजन अँड मिशन ऑफ द कंपनी. मॅनेजमेंटचा विचार काय आहे, या कंपनीचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, या सगळ्या गोष्टींवर पण आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. परंतु ग्रो ऍपचा वापर करून तुम्ही कुठल्याही कंपनीचे परफॉर्मन्स आणि त्यांचे बिझनेस प्रोफाईलचा एक समरी काढू शकता. एकदा तुम्ही या सगळ्या अनालिसिस केल्या त्यानंतर अॅन्युअल रिपोर्ट्स आणि इन्व्हेस्टर कॉन्फरन्सेस बघून आपल्या थेसिसला प्रूव्ह करा. आणि जर का तुम्ही फायनल कॉन्फिडंट आहात की या कंपनीचा मला शेअर होल्डर व्हायचा आहे, तर फक्त बाय बटनवर क्लिक करून तुम्ही या कंपनीच्या शेअर होल्डर्स बनू शकता व्हेरी इझिली. मी आशा करतो या व्हिडिओला बघून तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी थोडी तरी सोपी झाली असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारचा बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाहीये. आम्ही फक्त एज्युकेशनल पर्पजेस साठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, आम्ही खूप इम्पॉर्टंट फायनान्शियल अँड स्टॉक रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवर पोस्ट करतो. जर का तुम्हाला ते मिस करायचे नसतील तर डू फॉलो अस ऑन इंस्टाग्राम अँड फेसबुक ॲज. डोंट फॉरगेट टू सबस्क्राइब टू ग्रो चॅनल्स फॉर लेटेस्ट मार्केट अपडेट्स. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राइब. थँक यू.
Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.